विषय असा आहे, जो भोगोडदार वर्ग 2चे जे तुम्ही अतिक्रमण आहे ते कायम करून घेत आहे, पण त्याच्यामध्ये असा विषय आहे की जे मनमाड शहरामध्ये जे अतिक्रमणधारक आहे, जे झोपडपट्टी एरियामध्ये राहतात, इतर एरियामध्ये राहतात, तर त्यांचा सर्वे किंवा त्यांची नोंदसुद्धा नगरपालिकेमध्ये नाही आहे. असे झोपडीधारक, तर हो ते झोपडीधारक आहे, तर त्या लोकांना त्यांचा सर्वे झाला पाहिजे. अशा लोकांची घरपट्टी पण नाही आहे. हां, काहींची घरपट्टी देखील नाही, किंवा त्या लोकांना ह्या योजनेमध्ये त्यांचा सामावून घेण्यासाठी त्यांना, तर आपण काय करू शकतो? आमची विनंती का असा एक सर्वे झाला पाहिजे नगरपालिकेचा, का असे लोक जे नाही आहे झोपडपट्टीधारक, आमचे स्लम एरियामध्ये खास करून आमचे जे आंबेडकर चौक झोपडपट्टी असो, किंवा टकार मोल्ला राहो, ईदगाह राहो, किंवा अजूनही काही झोपडपट्ट्या आहे, त्या ठिकाणी नव्याने बांधलेले त्यांनी घरं नव्याने बांधलेले, पण ते वर्षानुवर्ष मनमाड शहरामध्ये रहिवासलेले, अशा लोकांना कायम करून घेतलं तर बरं राहील. त्यांच्यासाठी काही अट शिथिल केली तर बरं राहील. आपण जे काम करत आहे हे शासन निर्णयाप्रमाणे 2011 पूर्वी जे अतिक्रमणधारक आहेत, 2011 पूर्वी जे अतिक्रमणधारक आहेत आणि जे शासकीय जमिनीवर आहे, नगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीवर आहे, त्या लोकांच्या संदर्भात जे शासन निर्णयात नमूद केलेलं आहे त्या स्क्वेअर फीटापर्यंत ते लोक बसतात का, पात्र आहेत का, पात्र असतील तर त्याच्यात ते बसतात का, बसतील तर त्याला किती पैसे भरावे लागतील, हे आता हे प्राथमिक स्वरूपाचं काम सुरू आहे. तुमचं जे म्हणणं आहे की जे लोक या सर्वेक्षणामधून राहिलेले, त्यांच्याकडे नगरपालिकेचा कोणताही पुरावा नाही, अशांचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना जर शासन स्तरावरून प्राप्त झाल्या तर याचं नगरपालिकेमार्फत याचं सर्वेक्षण करण्यात येईल आणि त्याची माहिती शासनाला देण्यात येईल. याच्यात सगळे धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार कोणाला आहे? गव्हर्नमेंटला आहे. गव्हर्नमेंटने जर याच्यात धोरणात्मक निर्णय आम्हाला सांगितलं की तुम्ही या पद्धतीने करा, तुम्ही म्हणता आम्ही तसंच एक पण करू शकतो. बरोबर. तर त्या लोकांकडे जे काही पुरावे असतील, जसं आता आपण बघत आहे पुरावे घेत आहे, पाणीपट्टी असेल किंवा एनी काही रेशन कार्ड आहे, काहीतरी जन्माचा दाखला आहे, पुरावा आहे, हा पुरावा आपण प्रकरणाला जोडून घेत आहे. सर, जर आपण काहीच पुरावा नाही घेतला, जो माणूस काल आला, मी काल आलो मनमाडमध्ये, मी म्हणेल ते अतिक्रमण माझं, मग ते तुम्ही कराल का? नाही, तुम्ही नाही करणार. माझं काय म्हणणं आहे सर, जो डेटा आहे तो नगरपालिकेमध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे, सगळं आहे, त्याच्यावर प्रक्रिया करण्याचा शासन निर्णय आम्हाला नाही आहे. शासन निर्णयाच्या पलीकडे आम्हाला जाता येत नाही. शासनाने जर विचारलं की बाबा तुला 11पर्यंत सांगितलं, तू कसे केले 18-20चे, आमच्याकडे उत्तर नाही. तुमच्या भावनेशी आम्ही सहमत आहे, सगळं करायला पाहिजे, हे पण आम्हाला त्याच्याशी पण दुमत असण्याचं कारण नाही. शासनाने त्याच्यात जर निर्णय घेऊन दिला, आता हा निर्णय राज्याच्या सगळ्या नगरपालिकेला अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, त्याच्यात भविष्यात सांगता येत नाही. धोरणात्मक निर्णय नगरपालिकेच्या बाबतीत शासनाने घेतला तर त्याप्रमाणे आम्ही कामकाज करू, नगरपालिका त्याचं सर्वेक्षण करू. कारण सर आता सध्या तुम्ही मला असं तुम्हाला रिक्वेस्ट करते, आता तुम्ही काय करा, हे जे टार्गेट ठरवून दिलेले आहे याच्या अंतर्गत जे लोक बसतात त्यांना तुम्ही मदत करा. ज्यांना प्रॉपर्टी कार्ड काय मिळत नाही आहे, दाखले मिळत नाही आहे, काही अडचणी आहे, तुम्ही जर त्यांना मदत केली तर हे टप्प्याचं काम होऊन जाईल. तुमच्या टप्प्याप्रमाणे दुसरं आलं तर त्याच्यात आपल्याला परत आम्ही पुन्हा काम द्यायला तयार आहोत. सर, आणि विशेष काय झालं, आपल्या जी आर प्रमाणे 4, 5 किंवा 6 तारीख दिलेली होती. त्याच्या अगोदर 27, 28, 29 होती. त्या अगोदर जो पहिला GR होता तुमचं परिपत्रक होतं, आणि आता नवीन परिपत्रक आलं, त्यानुसार त्या समितीचे अध्यक्ष आपण आहे, उपाध्यक्ष सदस्य आपण आहे, आणि भूमी अभिलेखचे जे सचिव आहे. तर माझी एवढीच विनंती का शासकीय कार्यक्रम झाला पाहिजे, त्याला राजकीय स्वरूप मिळालं नाही पाहिजे, आणि आपल्या स्तरावर प्रशासकीय स्तरावर हे काम झालं पाहिजे. आता समजा मी माझा पक्ष घेऊन चालतो, मी माझी बॅनर लावून कितपत योग्य, आणि विशेष नाही सर, आणि विशेष म्हणजे माझं काय म्हणणं आहे, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्या माध्यमातून, महसूल विभागाच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवला गेला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला जर आमची मदत लागली तर बिलकुल आमची मदत द्या तुम्ही, पण सर ह्या गोष्टी तुम्ही, आणि विशेष म्हणजे अजून एक मुद्दा होता का त्या परिपत्रकामध्ये व्यापक स्वरूपाचं जनजागरण करणं गरजेचं होतं, तर त्या प्रकारची काही करण्यात आलं नाही. कारण माननीय मुख्याधिकारी साहेब, मी पटकन बोलतो, मला बोलायचं, आम्ही व्यापक जनजागृती केली, 29 तारीख कमी पडेल म्हणून आम्ही तारीख वाढवली, आणि हे जे दिसत आहेत सगळे लोक व्यापक जनजागृती आहे, शिवाय
याच्यात असं नाही की आज संपलं उद्या आम्ही घेणार नाही, असं नाही. एखादा जर राहिला गावाला गेला, एखाद्या घरी कुठे दावा मौतीत गेला तर ते नाही, हीच अपेक्षा आहे ना आम्हाला. लिबरल व्ह्यू घेणार आहे. असं काय सगळ्यांचे फॉर्म घेणार आहे. तर- शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत. या शेवटच्या थोडंसं- लाभार्थ्यापर्यंत. पुढे घ्या. पुढे घ्या.